तशा संस्कारी मुली आहेत या घरच्या. हा, स्वामींची कृपा आहे घरावर. काय मोठीचं लग्न ठरलंय मोठ्या घरात आणि ही आता दुसरी. बरं तुम्हाला सांगतो, या सुजाता मॅडम आहेत ना, यांचा मुलगा अभिजित काय करतो? अभिजित एका मोठ्या कंपनीमध्ये काय आहे, तो सिनियर प्रोजेक्ट हेड आहे. हा, सिनियर प्रोजेक्ट मॅनेजर आहे. मस्त नोकरी आहे, छान. हा, मग स्वतःची कार आहे, स्वतःचं घर आहे, सगळं कसं व्यवस्थित आहे. आणि महत्वाचं म्हणजे स्वभाव. मुलाचा स्वभाव म्हणजे घरातल्या सगळ्या माणसांना सांभाळून येणारा स्वभाव आहे. आत कुठे काय मनसेकर आम्हाला म्हणाले अगदी अनुरूप मुलगी नजरेत आली आहे. अहो, म्हणून तर आम्ही घाई केली आणि इथे आलो. मुलगी कुठे दिसत नाहीये. बोलवते ना, अभिजित आले की लगेच बोलवते. हो, चालेल ना. सुजाताताई, तुम्ही आमच्या शर्वरीला पाहाल ना, तर तुम्ही मला म्हणाल, मंचेकर तुम्ही मुलीच्या कौतुकात ना कंजूसपणा केलात म्हणून. अहो, तुम्ही सांगितलं त्यापेक्षा कितीतरी पटीनं मुलगी चांगली आहे. अरे, आमची शर्वरी आहेत लाखात एक. चांगली नोकरीला आहे, चांगली शिकलेली आहे. महत्वाचं म्हणजे स्वतःच्या पायावर उभी आहे. मुलगी नोकरी करते, नोकरी करून घरकाम करते, पण सगळ्या जबाबदाऱ्या अगदी व्यवस्थित पार पडते. हो की नाही? हा, आता तिला लग्न करायचंय, संसार करायचा आहे. बरं, एवढी चांगली मुलगी तुम्हाला शोधून सापडणार नाही काय? हो, ही तिसरी मुलगी अनुश्री. आणि ही चौथी. मयुरी. अरे, हे काय आले जावई बापू? जय दादा, तू इथे काय करतोयस? सरप्राइजिंग. मी ते तू इथे कशी काय? शर्वरीला हाफ डे दिलास ना, मग मला का हाफ डे नाही मिळू शकत? मी रिक्वेस्ट टाकली होती तुला, नोटिफिकेशन नाही आलं का? नाही, आय नो की तू जे ॲप्ट काम करतात त्या लोकांनाच सुट्टी देतोस, बट शर्वरी माझी बहीण आहे आणि तिच्या बघण्याच्या कार्यक्रमाच्या वेळेस मी तिथे असायलाच पाहिजे ना. ए, माझं ठीक आहे, बट व्हॉट अबाउट यू? तू का आलायस इथे? म्हणजे तुझं तर असं काही कंपल्शन नव्हतं. मी ते फोन शर्वरी ऑफिसमध्ये फोन विसरून गेली, सो मी म्हटलं देऊन यावा फोन. अरे बापरे, विसरली का? घाईघाईत राहिला असेल. बरं झालं हा तुम्ही घेऊन आलात ते. हो, नाही तर बिचारी शोधत बसली असती. या ना, बसा ना. अरे, पण त्यासाठी तुला यायची काय गरज आहे? ऑफिस मधून त्या स्टाफ पैकी त्या सचिनला पाठवायचं होतंस ना. इट वुड हॅव बीन मच इझियर. माझं या साईडलाच एक काम होतं, सो आय थॉट कशाला दुसऱ्या कोणाला पाठवायचं. चाललोच आहोत तर स्वतःच जाऊन देऊया ना. आणि ही काही फार मोठी गोष्ट नाहीये. या बसा ना. नाही, हा फोन. बसा. बसा. चहा घेऊन जा. बसा. या या. या ना. हा फोन. धन्यवाद. बसा. बसा. मॅम, तुमच्यासाठी गरमागरम कॉफी. एक मिनिट, गरम आहे. थँक्यू. हा, आज तुम्हाला कुठे बाहेर नाही जायचं? बरी आहेस ना? काय गोंधळ चाललाय बाहेर. न्यूज बघत नाहीस का काय तू? बघते ना. केवढा तो ट्रॅफिक, काय ती झाडं पडताय, चिखल, आय जस्ट डोंट लाईक इट. त्यापेक्षा असा मस्त खिडकीत उभा राहून पाऊस एन्जॉय करायचा, तेच बरं वाटतं. हो, पण या मस्त पावसामध्ये मस्तपैकी कांदा भजी असती ना या कॉफी बरोबर, तर काय मस्त लागली असती. बिंदू, फुटशील तू खाऊन खाऊन. नाही, सिरियस. सतत खाण्याचा विचार चालू असतो ना डोक्यात. दामचा फोन कशाला आलाय?
हॅलो. तेजू मम्मा वेर आर यू यू हॅव टू कम हिअर. तुम्हाला इथे यावं लागेल. बरी आहेस ना? तेजस्विनी खानोलकरला फोन केलायस तू? तुझ्या मैत्रिणीला नाही, चुकून लागलाय का नंबर? एवढ्या पावसात मी कुठेही घरातून बाहेर पडणं शक्यच नाही. कुठे काय? अजून कुठे? परब हाऊस मध्ये. यू हॅव रिअली लॉस्ट इट. इथून नेपियन्सी रोडवरून निघून मी कुठे यायचंय असं म्हणतेस तर त्या परबांच्या घरी. दॅट वुड बी द लास्ट प्लेस ऑन द अर्थ. कळलं? तेजू मम्मा बाय. आय थिंक आता हिस्ट्री रिपीट होणार आहे. तुमचा मोठा मुलगा पण परबांचा जावई होणार आहे. डोक्यावर पडलीस का ग तू? म्हणजे बुद्धी नाहीच आहे तुला. पण हे आगाऊ सारखं ना वाटेल ते स्टेटमेंट करायचं नाही. हा मूर्ख. आय नो यू आर नॉट लाइकिंग दिस आयडिया बट तेजू मम्मा मी जे बघते तेच बोलते. आणि आय एम ऑल्सो शॉक. आणि त्याच शॉकमध्ये येऊन मी तुम्हाला फोन केलाय. यू नो व्हॉट हॅपन. इथे शरूचा बघण्याचा कार्यक्रम आहे आणि इथे जय पण आलाय. जस्ट लाईक ॲट द टाइम्स वेन आसावरीचा बघण्याचा कार्यक्रम होता आणि गौतम आला होता. सेम तसंच. जय काय करतोय तिकडे? आय हॅव नो क्ल्यू. आणि दॅट्स व्हॉट आय एम सेइंग. त्याने इथे कशाला आलं पाहिजे? आय गेस यू शुड रिअली कम हिअर. तेजू मम्मा मला बोलत आहेत. टॉक टू यू लेटर. इम्तियाजला सांग गाडी काढायला. आता कुठे बाहेर पावसात? चिखल, पाणी, सगळी घाण. अरे मॅम, मला ऑफिसमध्ये ओरडला होता ना जय. आता बघ तशी मज्जाच येणार आहे. अरे हे बघा आले अभिजित. बस बस. चला मी येतो. अरे नाही, बसा. चहा घेऊन जा ना. बसा. चहा घेऊन जा. बस अहो, बसा. या ना या. खानोलकर कंपनीचं नाव तुम्ही ऐकलं असेलच ना. त्याचे हे मालक जय खानोलकर. आणि यांचा धाकटा भाऊ म्हणजे आमच्या बायचा होणारा नवरा तोही यांच्यासोबतच काम करतो. हेच सांगत होतो. अहो परबांच्या मुली आहेत ना खूप गुणी आहेत आणि खूप हुशार आहेत. आमची शर्वरी आहे ना तिची हुशारी तर तिच्या चेहऱ्यावर दिसते. आज कुठे काय बरोबर आहे. शरू पण यांच्याच कंपनीत काम करते. म्हणजे सगळं कसं आम्ही फॅमिलीमध्येच आहे सगळं. मनसेकर म्हणाले होते आम्हाला की शर्वरी खूप मोठ्या कंपनीत कामाला आहे म्हणून. अच्छा ती यांच्या का? बर. मग हाय हाय. मी खूप ऐकून आहे तुमच्याबद्दल. आमच्या शरूच्या कामाचं ऑफिसमध्ये खूप कौतुक आहे. हा परवा कार्यक्रम पण खूप छान झाला. क्रेडिट गोज टू मिस परब. आय मीन शर्वरी. तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड आणि शर्वरीबद्दल सगळी माहिती दिली होती आम्हाला मनसेकरांनी. म्हणून तर आम्ही हे स्थळ बघायची घाई केली ना. आजकाल अहो चांगल्या मुली मिळतातच कुठे. रोज वाचतोय ना आपण पेपरमध्ये. पूर्वीसारखं हल्ली काहीच राहिलं नाही हो. हल्ली मुली तरी काय एक एक उद्योग करत असतात. पण तुमच्या शर्वरीची जेव्हा माहिती कळली ना तेव्हाच मी म्हटलं याच्यापेक्षा चांगली मुलगी माझ्या अभिजितसाठी मिळणारच नाही.